सकाळचे 7 वाजले होते. स्वयंपाकघरातून फोडणीचा सुवास दरवळत होता. पण त्या घरात सुवासापेक्षा तणावच जास्त भरून राहिला होता. मी सांगितलं ना, आमच्या घरात पोळी अशीच लाटत नाहीत. आईचा आवाज पुन्हा एकदा स्वयंपाकघरातून घुमला. आई, मी माझ्या पद्धतीने करते. चूक झाली असेल तर सांगा, पण रोज टोमणे मारू नका. सून आरतीने शांतपणे उत्तर दिलं. इतक्यात हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसलेला अमोल दोघींचा संवाद ऐकून पुन्हा एकदा अस्वस्थ झाला. हे दृश्य त्याच्यासाठी नवीन नव्हतं. लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि या 2 वर्षात त्याने एकही दिवस असा पाहिला नव्हता ज्या दिवशी आई आणि पत्नीमध्ये वाद झाला नव्हता. आईला वाटायचं माझा मुलगा लग्नानंतर बदलला. आरतीला वाटायचं माझा नवरा माझ्यासाठी कधीच ठामपणे उभा राहत नाही. आणि अमोल तो दोघींमध्ये अडकलेला होता. एक दिवस अमोल ऑफिसमधून घरी आला. घरात पूर्ण शांतता होती. ना टी व्हीचा आवाज, ना बोलणं. काय झालं, त्याने विचारलं. आई रागाने म्हणाली, तुझ्या बायकोला सांग मला शिकवू नये. मी या घरात 30 वर्ष संसार केला आहे. आरतीच्या डोळ्यात अश्रू होते. मी फक्त एवढंच म्हटलं की डॉक्टरांनी जास्त मीठ खाऊ नका असं सांगितलं आहे. म्हणजे आता मला जगायचं कसं तेही तू शिकवणार? अमोलने दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला. बस करा ना, रोज रोज हेच. पण त्या दिवशी आरतीने पहिल्यांदाच विचारलं, अमोल एक प्रश्न विचारू? हो. तुझ्यासाठी महत्त्वाची कोण, आई की मी? हा प्रश्न ऐकताच अमोल गप्प झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, कारण त्याच्यासाठी दोघीही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याला आठवलं, लहानपणी वडील गेले होते तेव्हा आईने लोकांची धुणी भांडी करून त्याला शिकवलं होतं. स्वतः उपाशी राहून त्याला दूध दिलं होतं. आणि आरती लग्नानंतर तिने स्वतःची नोकरी सोडून घर आणि त्याची काळजी घेतली होती. दोघींनीही त्याच्यासाठी खूप काही केलं होतं. मग तो कोणाची बाजू घ्यावी? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही त्याचं मन लागत नव्हतं. बॉस म्हणाला, अमोल काय झालं? गेल्या महिनाभरापासून तू खूप तणावात दिसतो आहेस. अमोल फक्त हसला, पण मनातून तो तुटत चालला होता. काही दिवसांनी वाद आणखी वाढले. आई म्हणाली, मी वृद्धाश्रमात जाईन, निदान तेथे शांतता तरी मिळेल. आरती रडत म्हणाली, माझ्यामुळे जर घरात इतका त्रास होत असेल तर मी माहेरी जाते. दोघींचे शब्द अमोलच्या हृदयावर घाव घालत होते. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच एकटं बसून रडायला सुरुवात केली. देवा, मी काय करू? दुसऱ्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. त्याने आई आणि आरतीला हॉलमध्ये बसवलं. दोघीही रागात होत्या. अमोल शांतपणे बोलू लागला, आज मी काही बोलणार आहे, पण मध्ये कोणी बोलायचं नाही. दोघींनी मान हलवली. तो पुढे म्हणाला, आई तू मला जन्म दिलास, मला घडवलंस. तुझे उपकार मी आयुष्यभर फेडू शकत नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आरती, तू माझं आयुष्य स्वीकारलं, माझ्या सुखदुःखात साथ दिलीस. आरतीही शांत झाली. पण तुम्हा दोघींना एक गोष्ट कधी समजलीच नाही. दोघी त्याच्याकडे पाहू लागल्या. तुम्ही दोघी भांडता, पण प्रत्येक वेळी मरतो मी. घरात शांतता पसरली. आई, तुझ्या प्रत्येक अश्रूने माझं मन तुटतं. आरती, तुझ्या प्रत्येक वेदनेने माझं हृदय रक्तबंबाळ होतं. तुम्ही दोघी मला जिंकायचा प्रयत्न करता, पण त्या प्रयत्नात मी दररोज हरत असतो. अमोलचा आवाज थरथरत होता. तो पुढे म्हणाला, आज मी एक निर्णय घेतलाय. दोघीही घाबरल्या. मी या घरातून काही दिवस बाहेर राहणार आहे. काय? दोघी एकदम ओरडल्या. हो, कारण तुम्ही दोघींना माझी किंमत तेव्हाच कळेल जेव्हा मी इथे नसेन. हे बोलून तो आपल्या खोलीत गेला. बॅग भरली आणि घराबाहेर पडला. त्या दिवसापासून घरात पहिल्यांदाच पूर्ण शांतता होती. पण ती शांतता सुखाची नव्हती. आई जेवायला बसायची, पण पहिला घास घेताना तिच्या तोंडून निघायचं, अमोलला हा पदार्थ खूप आवडतो. आरती चहा करायची, पण दुसरा कप रिकामाच राहायचा. रात्री दोघींनाही झोप लागत नव्हती. 3 दिवस झाले. अमोलचा फोन फक्त एकदाच आला, मी ठीक आहे, बस. चौथ्या दिवशी आईने आरतीला हाक मारली. आरती, हो आई. पहिल्यांदाच तिने आई हा शब्द मनापासून उच्चारला. आई म्हणाली, आपण दोघींनी चूक केली का ग? आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो आई, मला वाटतं आपण अमोलचं दुःख कधी समजलोच नाही. दोघी एकमेकींसमोर रडत होत्या. आई म्हणाली, मी तुला मुलगी म्हणून स्वीकारलंच नाही. आरती म्हणाली, आणि मीही तुम्हाला आई म्हणून समजून घेतलं नाही. त्या क्षणी दोघींनी एकमेकींचे हात हातात घेतले. त्याच दिवशी त्यांनी अमोलला फोन केला.
बाळा घरी ये. अमोल म्हणाला, घरात पुन्हा भांडण होणार नाही ना? आई म्हणाली, नाही. आरती म्हणाली, यावेळी आम्ही दोघी तुला नाही एकमेकींना जपू. संध्याकाळी अमोल घरी आला. दार उघडलं. त्याने पाहिलं आई आणि आरती दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. दोघींच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं. आई म्हणाली, ये बाळा. आरती म्हणाली, आज तुझ्या आवडीची पुरणपोळी केली आहे. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने दोघींनाही मिठी मारली. जेवताना आई म्हणाली, आजपासून तू माझा मुलगा आहेस, पण आरती माझी मुलगी आहे. आरतीने आईच्या हातावर हात ठेवला आणि आजपासून तुम्ही फक्त माझ्या सासूबाई नाही, माझी दुसरी आई आहात. अमोलच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी खरं हसू उमटलं. काळ पुढे सरकत गेला. घरात मतभेद होत होते, पण मनभेद नव्हते. आई काही सांगायची तर आरती ऐकायची. आरती नवीन गोष्ट शिकवायची तर आईही हसत स्वीकारायची. अमोलला आता कुणाची बाजू घ्यावी लागत नव्हती, कारण त्या दोघींनी एकमेकांची बाजू घेणं शिकून घेतलं होतं. काही महिन्यांनी आरतीला मुलगा झाला. आईने नातवाला हातात घेतलं आणि हसत म्हणाली, या छोट्याला आपण काय शिकवणार माहीत आहे? आरतीने विचारलं, काय आई? आई प्रेमाने म्हणाली, घर जिंकायचं असेल तर वाद जिंकू नको, माणसं जिंक. अमोलने दोघींकडे पाहिलं. त्याला जाणवलं, कुटुंब टिकवण्यासाठी नेहमी कोणीतरी जिंकण्याची गरज नसते. कधीकधी स्वतःचा अहंकार हरला की नातं जिंकतं. त्या दिवशी त्या घरात कोणाचाही पराभव झाला नव्हता. जिंकली होती ती फक्त माया. जिंकला होता विश्वास. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई, सासू आणि मुलगा या तिघांच्या नात्यात हरवलेलं घर पुन्हा एकदा सापडलं होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.